विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रश्नांचा मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात स्थापन करणे डॅश होय. राजकीय लोकशाही, लष्करी राजवट, हुकुमशाही की सामाजिक व आर्थिक लोकशाही. सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. जर राज्यघटना तयार केली त्यामध्ये जे मार्गदर्शक तत्व आहे तर त्याचं मुख्य उद्दिष्ट काय असेल तर जो आपला देश आहे त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही स्थापन करणे ही विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख काय आहे? सामाजिक कार्य, कल्याणकारी कार्य, सांस्कृतिक कार्य की शैक्षणिक कार्य. तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर लक्षात घ्या, हे प्रत्येक राज्याचे एक प्रमुख सामाजिक कार्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर आपल्याला दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यावर आपण डेली बेसिसवर 12 प्रश्न स्पष्टीकरणासह घेऊन येत असतो. डेली जर तुम्ही चालू घडामोडींचे प्रश्न बघितले बरोबर तर तुम्हाला परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदाच होईल. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन डॅश असे केले आहे? संघराज्य, विधानमंडळ, राज्यांचा संघ की विधान परिषद. तर सांगा भारतीय संविधानाने भारताचं वर्णन काय केलं आहे तर तो केला आहे ऑप्शन 3 राज्यांचा संघ. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाने एका निर्मिती डॅश केली आहे? प्रबळ राज्य क्षेत्राची, प्रबळ संघ राज्याची, प्रबळ कार्यकारी मंडळाची की प्रबळ कायदे मंडळाची. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 प्रबळ संघराज्याची या ठिकाणी निर्मिती केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण? संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक, शिपाई, हमाल आणि चालक याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये मिळत आहे. याची ओरिजिनल प्राईस आहे 299. कोर्स परचेस करताना New20 हा कुपन कोड यूज करायचा, 60 रुपये डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. मोबाईल नंबर OTP टाकून ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स विद्यार्थी मित्रांनो आवर्जून परचेस करा. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी व इतर महत्त्वाच्या सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. हे सर्व मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. जेवढ्याही PDF आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्या मल्टिपल अटेम्प्ट आहेत, म्हणजे ही एक्झाम झाल्यानंतर बाकीही एक्झाम आल्या त्याकरता आपलं मटेरियल तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. भारतीय संसदीय व्यवस्थेचा डॅश हा केंद्रबिंदू आहे? मुख्यमंत्री, महाधिवक्ता, पंतप्रधान की महान्यायवादी. तर भारतीय संसदीय व्यवस्थेचा कोण केंद्रबिंदू आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता? जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार की पश्चिम बंगाल. कलम 370 आता ते हटवण्यात आले आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 जम्मू काश्मीर. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? लोकशाही तत्वांवर आधारित कायद्यांचे राज्य, सामाजिक राज्य, प्रबळ घटक राज्य की धार्मिक राज्य. तर भारतीय संविधानाचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते आहे ऑप्शन 1 लोकशाही तत्वांवर आधारित कायद्यांचे राज्य. पुढील प्रश्न, कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र डॅश या संघराज्य क्षेत्रात विस्तारित केलेले आहे? दिल्ली, अंदमान निकोबार बेटे, पुदुचेरी की दीव व दमण.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अंदमान आणि निकोबार बेटे. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची डॅश खंडपीठे आहेत, 2, 3, 4 की 1. तर मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, राज्याचा आकस्मिक निधी डॅशच्या अखत्यारीत असतो, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद की राज्य विधानमंडळ. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, राज्यपाल. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त अन्य किती न्यायाधीश आहेत, 65, 58, 61 की 60. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 60. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्झाम अपडेट आणि सामन्यांची तयारी करायची असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा, ज्यावर एक्झाम रिलेटेड कोणत्याही अपडेट आल्या जसं की एक्झाम डेट, त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न, सिलेबस हे सर्व तुम्हाला त्या चॅनलवर उपलब्ध करून देऊ. त्याकरता व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते, विधिमंडळाचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे की संसदेचे. तर राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण हे ऑप्शन क्रमांक 2, विधानसभेचे असते. यानंतर पुढील प्रश्न, दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात, संघराज्य, एकात्म, घटनात्मक की द्विदल. तर दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला संघराज्य असे म्हटले जाते. यानंतर पुढील प्रश्न, बलवंतराय मेहता समितीने डॅश पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली, त्रिस्तरीय, द्विस्तरीय, एकस्तरीय की 4 स्तरीय. तर लक्षात घ्या, बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती. त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं होतं की 3 स्तर असणार आहे. सर्वात खाली जो असेल तो असेल ग्रामस्तर, त्या ठिकाणी ग्रामपंचायत असते. त्यानंतर त्याच्यावरती जी असते ती असते तालुका स्तर, ज्या ठिकाणी नगर पंचायत नगर परिषद असते. त्याच्यावरती असेल जिल्हा स्तर, त्या ठिकाणी जिल्हा परिषदा असतील. अशा पद्धतीने ही त्रिस्तरीय मांडणी बलवंतराय मेहता समितीने केली होती. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले, 61वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती, 51वी घटनादुरुस्ती की 21वी घटनादुरुस्ती. तर सांगा कोणती घटनादुरुस्ती आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 61वी घटनादुरुस्ती. यानंतर पुढील प्रश्न, विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे. ऑप्शन आहे दर 5 वर्षांनी बरखास्त होते, दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात, सर्व सभासद लोकांकडून निवडले जातात, की ऑप्शन 4, सर्व सभासद राज्यपालांकडून नियुक्त केले जातात. तर विधान परिषदेच्या बाबत योग्य विधान सांगायचं आहे. तर ते योग्य विधान आहे दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात. या ठिकाणी दर 5 वर्षांनी बरखास्त होते का नाही, तर दर 6 वर्षांनी ती बरखास्त होते. पुढील प्रश्न, राज्यपाल विधान परिषद एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्यांची नियुक्ती करतात, 1/3, 1/12, 1/6 की 1/5. तर राज्यपाल किती नियुक्त करतात, तर ते करतात 1/6 इतके सदस्य. यानंतर पुढील प्रश्न, भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे, केंद्रीय मंत्रिमंडळ, संसद, सर्वोच्च न्यायालय की विधी आयोग. तर भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक विद्यार्थी मित्रांनो लगेचच लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा आणि खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. पुढील प्रश्न, घटना समिती कधी अस्तित्वात आली, 1946, 1948, 1949 की 1950. तर घटना समिती ही 1946 अस्तित्वात आली. यानंतर पुढील प्रश्न, भारत निधर्मी राज्य कोणत्या वर्षी बनले, 1947, 48, 50 की 76. तर भारत निधर्मी राज्य हे 1976 बनले. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते, अध्यक्षीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती, 1 व 2 दोन्हीही की राजेशाही.
तर भारतीय राज्यघटनामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना कशी आहे? पूर्णतः परिदृढ, पूर्णतः लवचिक, अनुकरणीय की अंशतः लवचिक व परिदृढ? तर भारतीय राज्यघटना ही अंशतः लवचिक व परिदृढ आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारत हे प्रजासत्ताक आहे कारण? ऑप्शन आहेत, राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे, भारतात लोकनिर्वाचित राज्य पद्धती आहे, भारतात लोकप्रतिनिधी राष्ट्रपतींची निवड करतात. त्यामुळे भारत हे प्रजासत्ताक आहे. तर वरील सर्व ही योग्य कारणे आहेत. पुढील प्रश्न, समान नागरी कायदा हे कशाचे निदर्शक आहेत? मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, लोकशाही, समाजवाद की मूलभूत कर्तव्ये? तर समान नागरिक कायदा हे मार्गदर्शक तत्वांचे निदर्शक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. तुमचे जेवढेही प्रश्न बरोबर आले असेल ते खाली कमेंट करा आणि लक्षात घ्या 240 रुपयामध्ये आपण जे मटेरियल देत आहोत ते अगदी क्वालिटी कंटेंट आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही परचेस करा. परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच ज्ञानवंदन एज्युकेटर हे जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करा. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे, त्याला जॉईन करून घ्या. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि डेली बेसिसवर असेच चालू घडामोडीचे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करा. थँक्यू.